सरकारचं पॅकेज वगैरे सगळं हवे ते कुठं त्यांनी असं ठाम कुठं सांगितलेलं नाही। मग त्यांनी रेट फोडावा, त्याच्यानंतर लोकांपर्यंत यावं, मग लोक आपली प्रतिक्रिया कळवतील ना। ते आमच्या प्रेतावर निमंत्रण करू शकतात, त्याच्या पलीकडे दुसरं काही होऊ शकत नाही। पुरंदरमध्ये होणाऱ्या विमानतळाला या पुरंदरमधील शेतकऱ्यांचा विरोध आहे। आज ते सगळे शेतकरी एकवटलेले आहेत। नेमकं ते का विरोध करताय आपण जाणून घेणार आहोत। आज तुम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी एकवटलेले आहात आणि तुम्ही विरोध करता, नेमकं काय कारण आहे तुमचं या विमानतळाला विरोध करण्याचं? मॅडम, पहिली गोष्ट आम्हाला कोणी विचारात घेतलेलं नाहीये। हे कसं होतंय, हे पुण्यामध्ये बसून मुंबईमध्ये बसून तिकडनं चालू आहे। शेतकऱ्यांची काही संमती वगैरे नाहीये आणि हा प्रकल्प आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्हाला जमीन द्यायची नाहीये। हा प्रकल्प त्यांनी करावा, विकास झाला पाहिजे, पण विकास अशा ठिकाणी झाला पाहिजे जिथं त्याची गरज आहे। आता आम्ही सिटीमध्येच मोडतो, आम्हाला 10 मिनिटाच्या अंतरावर बाजारपेठ आहे। आज जरी आमची जमीन राहिली ना 10 वर्षांनी तर पुन्हा झालेलं असेल आमच्या गावाला, मग आम्ही आज का इथून म्हणजे इथं पुन्हा तुम्ही करा ना, आम्ही बार्शीला जायचं का? हे एकदम चुकीचं आहे। तुम्हाला सरकारकडून काही सांगण्यात आलेलं आहे का? तुमच्यासोबत काही बोलणं झालेलं आहे का? तुम्ही पूर्णपणे विरोध दर्शवता? सरकारचं पॅकेज वगैरे सगळं हवे ते कुठं त्यांनी असं ठाम कुठं सांगितलेलं नाही। मग त्यांनी रेट फोडावा, त्याच्यानंतर लोकांपर्यंत यावं, मग लोक आपली प्रतिक्रिया कळवतील ना। तुम्ही रेट अंधारात ठेवलाय, लोकांना संमत्या मागताय, संमती दिल्यानंतर मोजणी करायची, मोजणीवर तुम्ही भूसंपादन लिहिलेलं आहे, तिथं लिहायचं होतं ना मूल्यांकन, ते मूल्यांकन न लिहिता भूसंपादन लिहिलं, म्हणजे तुम्ही नक्की जमीन घेताय का जमीन मोजताय याचा पण उलगडा आहे ना। त्यामुळे आमचे निम्मे शेतकरी घाबरलेले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ही चर्चा सातत्याने चर्चेतच आहे की पुरंदरला विमानतळ होणार आहे, मात्र आज तुम्ही एवढा आक्रोश करताय, नेमका आज एवढा आक्रोश करण्याचं काय? आक्रोश करण्यामागं त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, आज आम्ही तुमच्या इथं आलोय पत्रकार परिषदेमध्ये, तिकडे आमचा पाठीमागं ड्रोन सर्व्हे चालू झाला, म्हणजे आम्ही तिथं होतो तोपर्यंत तिथं नाही झालं काय, पण आम्ही पुढे आलो की मागं चालू। मग असं प्रत्येक वेळी आम्ही काय घरीच बसून राहायचं का? किंवा आज आमची मिसेस घरी आहे, ती काय विरोध करणार आहे? आम्हाला विश्वासात घ्या, आम्हाला बोलवा, आम्हाला आमच्या काय प्रतिक्रिया ते विचारा। तुम्ही हवेतच चाललंय सगळं, मग हवेतच करा ना। तुम्हाला जे पुढारी म्हणतात ना, मग पुढाऱ्यांच्याच सह्या घ्या, त्यांचीच जमिनी घ्या, त्यांनाच पैसे वाटा, आमची काय गरज आहे? तुमची किती शेती आहे त्या ठिकाणी आणि कुठे नेमकी पुरंदर? माझी 2.5 एकर क्षेत्र आहे, पारगाव मेमाने बोरमाळ वस्ती। काय सांगण्यात आलेलं आहे आणि खरंच असं वाटतंय का कुठेतरी तुम्हाला शेतकऱ्यांना दाबलं जातंय आणि खरंच तुमच्यावर अन्याय होतं? 100% अन्याय होतं। मला एक सांगा, शासन डिक्लेअर करतं की 90% पारगावमध्ये किंवा 7 गावामध्ये 90% संमती दिलेली आहे लोकांनी, मग त्यांनी यादी जाहीर करावी, त्या लोकांची नावं जाहीर करावी। ते यादी जाहीर करत नाहीत, नावं जाहीर करत नाहीत, मग कुठल्या बेसिकवर तुम्ही मोजणी करताय? शासनाचं अनुमोदन आहे की 60% ज्या शेतकऱ्यांनी दिले तिथून पुढे तुम्ही मोजणी करा, मग 60% तुम्ही शेतकऱ्यांची यादी जाहीर करा, त्यांची टक्केवारी जाहीर करा। टक्केवारी जाहीर करत नाही। परवापर्यंत पांढरे साहेब काय बोलत होते की बाबा तुम्हाला परवा उद्या आम्ही यादी देतो। यादी त्यांनी आमची माणसं दिवसभर बसले, यादी देऊ शकत नाही, कारण म्हटले आम्हाला ती द्यायची नाहीये। ज्या लोकांनी संमती दिली त्यांनी आम्हाला सांगितलं की यादी देऊ नका, पण ठीक आहे आम्ही बोललो काय हरकत नाही। ज्या वेळेस तुम्ही राठी फार्म पासून मोजण्याला सुरुवात करी, प्लॉटिंग मोजता येते। आज एका एकरामध्ये 100 प्लॉट आहेत, बरोबर आहे, त्या प्लॉटिंगचं ते 100% डिक्लेअर करतात। ते काय कारण डिक्लेअर करायचं? तुम्ही शेतकऱ्याकडे गेलं का? 1 एकर क्षेत्राचे मोजलंय का? असं काही मोजलेलं नाही त्यांनी। तुमच्यापर्यंत शासनाची कोणी लोक आली आहेत का किंवा काही मीटिंग घेतली का? विचारात घेऊन तुमच्याशी बोललेत का? शासनात येतात ना, कलेक्टर येतात, गावोगावी फिरतायत रोज। मला एक कळतं, पुणे जिल्ह्याचे कलेक्टर आज गावोगावी काय फिरतायत? तुम्हाला जर संमती मिळाली तर तुम्ही प्लॅन चालू करा। तुम्हाला ह्याचा अर्थ असा आहे की 100% 90% तुम्हाला शासनाची शेतकऱ्यांची संमतीच नाहीये, मग तुम्ही जिल्हा अधिकारी, उपजिल्हा अधिकारी, गावचे तलाठी रात्रीचे तुम्ही वस्तीवर मिटिंग घेतायत। आमच्या वस्तीवर, बोरमाळ वस्तीवर त्यांनी 9:30 ते 11:30 पर्यंत मिटिंग घेतली। हा टाइम आहे का मिटिंग घेण्याचा? हा शासनाने जाहीर करावा। नक्कीच, मात्र अशा किती जणांची शेती यामध्ये जाते आणि एकूण किती शेतकरी अख्खं पूर्ण गाव आहे, पण शेतकऱ्यांनी संमती दिलेली नाही। हे संमती कुठली मिळाली? त्यांना प्लॉटिंगवाल्यांची मिळालेली। राठी इन्व्हेस्टर जे आहे त्या इन्व्हेस्टरवाल्यांनी समजा 1 एकरमध्ये 40 प्लॉट आहेत, त्या 40 प्लॉटमध्ये गुंठ्यावाल्यांनी संमती दिलेली, बाकी शेतकऱ्यांनी संमती दिलेली नाही। शासनाने त्यांनी पारगावमध्ये यादी जाहीर करावी। आज आम्हाला ते बोलले की आम्ही ज्यांनी संमती दिली त्यांची आम्ही मोजणी करणार आहे। मग शासनाने आज ड्रोन सर्वे चालू केला? आम्ही ते पत्रकार परिषद घेण्यासाठी आलोय, मग त्यांनी ड्रोन सर्वे घ्यायची काय कारण आहे? काहीच कारण नाही। ही आमच्यावर पूर्णपणे बळजुबरी करता येते। मला शासनाला एवढंच विचार की तुमचा 8 तास का? आमच्या इथे वर्षातून आम्ही 4-5 पिके घेतोय, तुम्ही जिथे ज्या ठिकाणी जमीन उपलब्ध आहे त्या ठिकाणी करा।
मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तिथल्या खासदार हे आहेत सुनेत्रा पवार, त्यांनी सुद्धा तुमच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केलाय? नाही केलेला. नक्कीच. मात्र आता जे आहे ते पुरंदर विमानतळाच्या बाबतीत तुम्ही विरोध करताय, मात्र तरी सुद्धा हे सगळं होण्याचा प्रयत्न झाला तर तुमची सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका काय? ते आमच्या प्रेतावरून विमानतळ करू शकतात, त्याच्या पलीकडे दुसरं काही होऊ शकत नाही. ते विमानतळ होणार त्या ठिकाणी आम्ही इथं भूतलावच नसणार आम्ही. ही आमची प्रतिक्रिया, फायनल प्रतिक्रिया राहील. नक्कीच आपण पाहिलं तर या पुरंदरमधील शेतकऱ्यांचा जो आहे तो या पुरंदर विमानतळाला पूर्णपणे विरोध आहे आणि ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. जर सरकारने हे या ठिकाणी विमानतळ करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या भूतळावर नसणार, असा आक्रोश जो आहे तो या शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. विशालसह प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.